यंदा 2023 मध्ये 19 ऑक्टोबरला आहे ललिता पंचमी आणि याच दिवशी केले जाते ललिता पंचमीचे व्रत. आश्विन शुक्ल पंचमीलाच ललिता पंचमी किंवा उपांग ललिता व्रत करायचे असते. हे एक काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. चला हे व्रत कसं करायचं, कधी करायचं, या व्रताने लाभ काय होतो हे सगळं जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, हेच उपांग ललिता व्रत ललिता जयंती म्हणूनही ओळखलं जातं. कामदेवाच्या शरीराच्या राखेतून निर्माण झालेल्या भंडा राक्षसाला मारण्यासाठी आई ललिताचा जन्म झाला होता अशी पौराणिक कथा सांगितली जाते. महादेवांनी तिसरा डोळा उघडल्यानंतर जेव्हा कामदेव भस्म झाले तेव्हा त्यांच्या राखेतूनच हा भंडा नावाचा राक्षस निर्माण झाला होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी ललिता मातेचा जन्म झाला. ललिता पंचमीचं व्रत करण्याची पारंपरिक पद्धत म्हणजे एखाद्या पवित्र नदीत स्नान करावं, तिथली वाळू एखाद्या बांबूच्या भांड्यात भरून घरी आणावी आणि त्यानंतर त्या वाळूला ललिता देवीचं रूप देऊन त्याची पूजा करावी. त्याचप्रमाणे एक विशिष्ट मंत्र आहे ज्याचा 28 वेळा जप करावा आणि तो जप करताना फुलं आणि तांदूळ देवीला अर्पण करावे. तो मंत्र कोणता आहे तो मंत्रही सांगते. एखाद्या करंडकाचं झाकण हेच प्रतीक मानून पूजेला घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीनं दंत धावन करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात. ललिता देवीचा तो मंत्र, जो मंत्र म्हणत फुलं आणि तांदूळ अर्पण करायचंय, तसंच ललिता देवीचं ध्यानही करायचंय. तो मंत्र याप्रमाणे आहे. नील कौशये वसनाम हेमांभम कमलासनाम भक्तानां वरदाम नित्यम ललिता चिंतयाम्यहम. हा मंत्र म्हणत ललिता देवीचं ध्यान करायचंय. या मंत्राचा अर्थही समजून घ्यायचाय. अर्थ याप्रमाणे आहे. कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्ण कांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचं मी चिंतन करतो. पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती, त्रिपुर सुंदरी, जगतजननी ललिता मातेचं दर्शन केल्याने सर्व कष्टांचं निवारण होतं. ललिता पंचमीचं व्रत समस्त सुख प्रदान करणार आहे. देवीची पूजा शक्ती प्रदान करते. या दिवशी भक्त षोडशोपचारे विधिवत ललिता देवीचं पूजन करतात. ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवांची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी व्रत करणं अत्यंत फलदायी, लाभदायी ठरतं. मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी नांदते. देवी ललिता शक्तीची देवी आहे असा पुराणात तिचा उल्लेख आहे. पिता दक्षद्वारे अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा भगवान शिवशंकर माता सतीचा देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशांना फिरतात. ही महाविपत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सती मातेच्या देहाचे विभाजन करतात. तेव्हा माता सतीस भगवान शंकरांच्या हृदयात प्रवेश करते आणि ललिता हे नाव धारण करते. ललिता देवीचं प्राकट्य तेव्हा होतं जेव्हा प्रलयामुळे पृथ्वीवरती सगळीकडे हाहाकार माजतो. तेव्हा ऋषीमुनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते. तेव्हा सर्व प्राणी मात्र माता ललितेची उपासना करू लागतात. त्यांच्याच प्रार्थनेला प्रसन्न होऊन माता ललिता प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते. सृष्टीला पुन्हा नवजीवन प्राप्त होते. माता ललितेच्या जन्माबाबत आणि प्राकट्याबाबत थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या कथा आढळतात. पण माता ललिता ही नवजीवन देते हे मात्र खरं. म्हणूनच या देवीच्या पूजेमध्ये देवीला फळं अर्पण करावीत. दिवसभर या देवीच्या उपासनेमध्ये उपवास करावा, रात्री जागरण करावं आणि दुसऱ्या दिवशी मूर्तीचं विसर्जन करावं. घरी हवन करावं. नंतर 15 ब्राह्मण आणि 15 मुलींना भोजन घालावं. ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनाम आणि ललिता त्रिशतीचे पठण करावे. ललिता पंचमी व्रताचं महत्त्व काय आहे नक्की? असं मानलं जातं की जर एखाद्या भक्ताने ललिता पंचमीच्या दिवशी माता ललितेचं व्रत केलं तर त्याला भगवतीचा आशीर्वाद मिळतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होते. जीवनात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्रिपुरा सुंदरी माता ललिताच्या दर्शनाने सर्व प्रकारचे त्रास आपोआप दूर होतात. ललिता पंचमीचं व्रत सर्व प्रकारचे सुख देणारं आणि भक्ताला बळ देणारं असतं. हेच कारण आहे की ललिता पंचमीच्या दिवशी सगळ्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते. या दिवशी जत्रांचे आयोजनही केले जाते. लाखो लोक हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. या पूजा विधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त 48 दुर्वा माता ललितेला वाहिल्या जातात. नैवेद्यासाठी लाडू, वडे, घागरे असे पदार्थ केले जातात.
पूजेच्या शेवटी घागऱ्यांचे वायन अर्थात वाण देतात. रात्री जागरण आणि कथा श्रवण केली जाते. दुसऱ्या दिवशी माता ललिता देवीचे विसर्जन केले जाते. आता जर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला माता ललिता देवीची पूजा करणं आणि हे संपूर्ण व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता? तर अगदी साधा उपाय आहे. ललिता पंचमीच्या दिवशी माता ललितेला प्रसन्न करण्यासाठी दिवसभर उपवास करावा आणि त्याचबरोबर ललिता सहस्रनामाचं पठण करावं. ललिता सहस्रनाम ब्रह्मांड पुराणातून आला आहे. ललिता सहस्रनामाला 3 भागांमध्ये विभाजित केलेले आहे. पूर्व भाग, ज्यामध्ये सहस्रनामांची उत्पत्ती सांगितली आहे. स्तोत्र, त्यामध्ये देवीची 1000 नावं येतात. आणि उत्तर भाग, यात फलश्रुती म्हणजे सहस्रनाम पठणाने काय लाभ होतात ते सांगितलेलं आहे. हे स्तोत्र भगवान हयग्रीव यांनी ऋषी अगस्त्यांना शिकवलं होतं. आता भगवान हयग्रीव म्हणजेच महाविष्णूंचे अवतार आहेत. आता हे स्तोत्र तुम्हाला म्हणता येणार नसेल तर कमीत कमी तुम्ही ते श्रवण करू शकता, ऐकू शकता. ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणावं किंवा ऐकावं. पण हे ललिता सहस्रनाम स्तोत्र नेमकं आहे काय? चेतनेचा तेजस्वी, चैतन्यदायी आणि आनंददायक आविष्कार म्हणजे ललिता सहस्रनाम. आत्मकेंद्रित तसंच कोणत्याही लालसा आणि द्वेष विरहित अशी मुक्त चेतना चैतन्यदायी आणि आनंददायकच असते. हा खरा ललिता या शब्दाचा अर्थ आहे. ललिता सहस्रनामामध्ये आई जगदंबेच्या अर्थपूर्ण अशा 1000 नावांचा उल्लेख आहे. पहा ना, जर आपण चंदन वृक्षाचा उल्लेख केला तर आपल्याला चंदनाचा सुगंध आठवतो की नाही? तसंच ललिता सहस्रनामातील देवीच्या प्रत्येक नावाला आगळा वेगळा अर्थ आहे, महत्व आहे आणि गुणधर्म आहे. ललिता सहस्रनाम जपाने लाभ काय होतो? बाल्य अवस्थेपासून ते तरुणपणापर्यंत असं जीवनभर आपल्या गरजा आणि अपेक्षा बदलत राहतात. त्याप्रमाणे आपल्या चेतनेमध्ये देखील आमूलाग्र बदल होत असतो. जेव्हा आपण ललिता सहस्रनामातील एक नाम उच्चारतो तेव्हा त्याचे गुणधर्म आपल्या चेतनेमध्ये जागृत होत राहतात. अशा वेळी आपल्या गरजेनुसार वेळोवेळी ते प्रकट होत राहतात. या सहस्रनामांच्या उच्चारामुळे त्या गुणांची जागृती आणि प्रकटीकरणासह त्या गुणधर्माची आपल्या भोवतालच्या जगामध्ये जाणीव आणि त्याच्याबद्दलचा कृतज्ञताभाव आपल्यामध्ये निर्माण होतो. त्यामुळेच आपला परिपूर्णता आणि समृद्धीच्या अवस्थेकडचा प्रवास सुरू होतो. थोडक्यात काय, तर ललिता सहस्रनामामुळे आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो, सकारात्मक बदल घडतो. आपल्यामध्ये असलेली असुरक्षितता तसंच भीती या भावना निघून जातात आणि हा आमूलाग्र बदल आपल्याला जीवनामध्ये प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो. मग मंडळी, तुम्हाला यंदा ललिता पंचमीला हे ललिता पंचमीचं व्रत अर्थात उपांग ललिता व्रत करायला जमलं नाही तरी कमीत कमी ललिता सहस्रनाम म्हणा किंवा ऐका. निश्चितच त्यामुळे जगदंबेच्या कृपेचा तुम्हाला अनुभव येईल. बोला आई जगदंबेचा उदो उदो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.